युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं 7व्या युवा संसदेचं आयोजन 28 आणि 29 जानेवारीला पुण्यामध्ये डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस मानाजीनगर नरे पुणे या ठिकाणी केलेला आहे। मला सांगताना फार आनंद वाटतो की 7व्या युवा संसदेचं आयोजन करत असताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सोबत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या विविध जिल्ह्यांमधून जवळपास 1,500 पेक्षा जास्त विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार। सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत व्हावा हा विचार घेऊन या युवा संसदेची सुरुवात आम्ही 2016 साली त्या ठिकाणी केलेली होती। गोर गरीब शोषित दलित वंचित आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांनी वाड्यावस्थित तांड्यांवरच्या युवकांना त्या ठिकाणी त्यांचं राजकीय अधिष्ठान निर्माण झालं पाहिजे हा विचार या युवा संसदेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। मला सांगताना फार आनंद वाटतो की या युवा संसदेमध्ये सामाजिक चळवळ आणि युवक सशक्त युवा सशक्त राजकारण आणि सशक्त भारत भारतीय राजकारणाची 75 वर्ष किती नैतिक किती अनैतिक अशा विविध विषयांवरती त्या ठिकाणी चर्चासत्र होणार आहेत। हे चर्चासत्र घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना अनेक युवकांना ज्या लोकांना ते टीव्हीवरती पाहतात ज्यांनी त्यांच्या नावाचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये त्या ठिकाणी गाडलेला आहे अशा सर्व मान्यवरांशी या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी संवाद साधता येणार आहे। शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय विज्ञान प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहणार। तरी माझं आव्हान आहे या कार्यक्रमामध्ये भारत देशाला जर आपल्याला महासत्ता करायचा असेल भारत देशाला जर आपल्याला विश्वगुरू करायचं असेल तर शिकलेल्या लोकांनी त्या ठिकाणी राजकारणामध्ये येण्याची गरज आहे। लॉयर्स असतील टीचर्स असतील आर्किटेक्ट्स असतील इंजिनियर्स असतील असे शिकलेली लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत आणि त्यांच्या नवनवीन आयडियाज नवनवीन संकल्पना ज्या वेळेसला या राजकारणाला मिळतील त्याच वेळेला हा देश त्या ठिकाणी महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून युवा संसदेचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांना मी पुण्यामध्ये येण्याचं आव्हान त्या ठिकाणी करतो। 28 आणि 29 जानेवारी रविवार आणि सोमवार 2 दिवस देशासाठी आपण त्या ठिकाणी देऊयात।